मी आता ऐकणार नाही भाई, फुल माजल्या काहीतरी करणार आहे भाई मी आता. वाघ आता विमानात बसणार आहे, आता ऐकणार नाही वाघ आता. सॉरी, पहिलं प्लेन मध्ये बसलो, मग प्लेन मध्ये उतरलो, मग आम्ही बस मध्ये बसलो, आम्ही बस बरं उतरलो. मग आम्ही रूम मध्ये गेलो. मग आम्ही काहीच नाही केलं, सगळ्यांनी कपडे बदलले त्याच्या आईला. मी नाही बदलले. अशी व्हिडिओ बनवताना आज मला परत माझ्या 2017 आणि 18चा टाइम आठवला, जेव्हा मी व्लॉग स्टार्ट केला होता नवीन बनवायला. ते काही कंटिन्यू नाही केलं मी पुढं. ते सेम त्या टाइमची फील येते. या बॅग मध्ये माझे सगळे एसेन्शियल सामान आहे. फक्त एक गोष्ट सांगायची राहिली की झाले 4:45 यामध्ये मी रेडी आहे, तयार होऊन. 5चा टायमिंग आहे. 5 वाजता सगळ्यांना तिथं ऑफिसवर बोलवलंय ना. आम्ही एक गाडी करणार एअरपोर्ट साठी. एअरपोर्ट वरून आमची 7:50 ला फ्लाईट आहे पुणे टू सिंधुदुर्गला. ठीक आहे. आणि हे खूप एक मस्त ऍडव्हेंचर असणार आहे माझ्यासाठी, की मी पहिले कधीच प्लेन मध्ये नाही बसलो. प्लेन आता हा ठीक आहे की तो डोमेस्टिकच आहे, इंटरनॅशनल प्लेन नाहीये, पण प्लेन आहे. आणि माझ्या अख्या खानदानात कोणी प्लेन मध्ये नाही बसलेलं अजूनपर्यंत, मीच पाहिला. ठीक आहे. तो इथल्या इथं का असं ना, नाही का. स्टेप करू. उद्या इंटरनॅशनल पण एखादी ट्रिप होईल, इन्फॉर्म नाही पण प्रयत्न तर करेल. ठीक आहे. आणि मी असं आता विचार केलाय ही जी ट्रिप आहे ती मी फुल एकदम मन मोकळेप्रमाणे करणार आहे. कोण मला बघते कोण मला नाही बघत. ते व्लॉग जसं व्लॉग बनवतोय मी, असा प्रयत्न करणार आहे की व्लॉग बनवल एकदम. आज माझा पहिला दिवस आहे एअरपोर्टला जायचा. सॉरी आता मी इंग्लिश मध्ये बोलणार आहे. राहुल सर, तुम्हाला कसं वाटतं पहिल्यांदा एअरपोर्टला नाही, पहिली बार आम्ही म्हणजे असं आहे आमच्या आम्ही पहिली बार बसणार आहे प्लेन मध्ये. माझा तर आता बसलोच कळ कसं आहे, कसं आहे का. मला पण फर्स्ट टाइम बसणार आहे भाई. खरं सांगतोय मला, मी नाही का रात्रभर झोपलो नाही. तुझा कसा एक्सपिरियन्स आहे? आमचा भरपूर एक्सपिरियन्स आहे, पण आम्ही कधी फ्लाईट मध्ये नाही बसलो. मंग्याचा एक्सपिरियन्स कधी कमी नसतात कोणत्या गोष्टीमध्ये. निघालोय मागची 60 एकदम खतरनाक वाली. आता मी ऐकणार नाही, फुल माजल्या काहीतरी करणार आहे आता. मी आता ऐकणार नाही भाई, फुल माजल्या काहीतरी करणार आहे भाई मी आता. मला काय म्हणते माहितीये का, मला काय माहितीये का, कोण राहिले म्हणलं भाई झोपलंय का ते अजून. यायचं काय तुम्ही मी नाही फोन केला तुला पर्यंत. तुला फोन केला नाही फुल माजल्या करायचं आता. वाघ आता विमानात बसणार आहे, आता ऐकणार नाही वाघ आता. आता वाघ पहिल्यांदा विमानात बसणार आहे, त्या विमान करणार वाट लावणार आयडिया घेऊन होतो ना. नाही एअर असतील बबडीला फोन लावत. काल तिने फुल बाजार केलं माहिती का. 27 मिस कॉल. आईची गॉड. सांगितलं काय आम्ही एअर हॉस्टेस सोबत चाललोय, दुसरी पोरगी बघायला चाललोय. मला सोडून दुसऱ्या पोरगे बघायला चाललोय. तिने चुकून होता आणि मी बघतो नाही काय बघतो. असे सगळेजण आपल्या व्हिडिओ मध्ये मस्त आम्ही सोबत एक फोटो घ्या. आम्ही सोबत फोटो घ्या. अनिकेत आहे ना आपल्या सोबत आहे. अनिकेत दिसतंय ना. अरे हेच नाही रात में जात येत रे. हे ना अख्खा एरिया काउंट. रियान यार तू बॅग घेतला असली का मागायचं फोटो काढायला का उतरून का. अरे मग आपण लाइन में जा, आईडी कार्ड और वो फोटो देखा इसका. हे प्रोसेस घेतोय. हॅलो, आम्ही सगळे जण आहे ना
ये कर. मी सांगतोय फक्त मी माझे काढणार, बाकी कोणाचे नाही काढणार. ज्याला पण व्हिडिओ मध्ये यायचं त्यांनी माझ्यासोबत यायचं. कंपनी का पैसा आहे नाही. काय करायचं? मटेरियल काढायचं कुठलं? सगळं काढू ना, सगळं काढू, सब दिखा देंगे. चड्डी भी निकाल के दिखा देंगे. अशा प्रकारे आमचं सिक्युरिटी चेक झालेला आहे. ध्यान कसा होता एक्सपिरियन्स? मस्त झालंय. की आम्हाला ह्या बाबतीत आधी माहिती होतं म्हणून आम्ही व्यवस्थित आलो. नाही, आम्हाला नव्हतं माहिती. आमची कॅमेराची बॅग अडवली होती. फक्त विषय असा इलेक्ट्रॉनिक वस्तू बाहेर काढून ठेवायची असते, पण आम्हाला माहित नव्हतं ते. हे जे लोकांना पहिल्यांदा प्रवास करत आहे त्या लोकांना पहिल्यांदा त्रास होतो, कारण की हे जर एक्सपिरियन्स त्यांना नाही झाला पुढच्या वेळेस त्यांना व्यवस्थित करता येणार नाही, म्हणून पहिल्यांदा त्रास व्हायलाच पाहिजे. मग तू काय टुरिस्ट आहे का? तुझं जा ना, त्याला यायचं तर येऊ दे ना. मी तुझ्यासोबत थांबलोय, मला वाटलं ह्या पद्धतीने जे आपण पहिला एक्सपिरियन्स होता ते हे मला मी होते, मला मी होते. व्यवस्थित मस्त आहे. तर माझ्या मम्मीला दाखवतो. हा माझी मम्मी अजून बसली नाही रे एअरपोर्ट मध्ये, आपलं प्लेन मध्ये बसलं. माझी पहिली बार सर, पण आता माझं स्टेटस आमच्या माझं स्टेटस आमच्या घरात वाढलं थोडं रे आता. किंवा बार राहुल्या कसा का असतो 10वी नापास 5 वेळा असू दे, 5 वेळा 10वी नापास असू दे, पण भाऊ एअरपोर्ट गेलाय, प्लेन गेलाय. आर्यन तुला काय वाटतंय? बोल ना. प्रश्न काय? प्रश्न लोकांना आपण ब्लॉगर वाटत असेल? हे कसं आहे, पहिल्यांदा जर आपण प्रवास करतो ना तेव्हा व्यवस्थित प्रवास झाला पाहिजे, त्रास झाला पाहिजे. पुढच्या वेळेस आपले सगळे सिक्युरिटी क्वेश्चन जे आहेत. माझं काय केलं माहितीये का त्यांनी? माझं कॅमेरा सोडला आणि बॅग धरून ठेवली. इलेक्ट्रॉनिक नाही वस्तू काय ते सापडलं नाही, त्यात काहीच नव्हतं. त्याच्यामध्ये श्रीमंत लोक नाश्ता खायला यायला लागले. हे आपले ऑफिसचे श्रीमंत लोक आहे इथे एअरपोर्ट मध्ये, ब्रँडेड लोक. असं वाटतंय डायरेक्ट झोप झालेली नाहीये, मस्त झोप येतो. ठीक आहे, मस्त एक्सपिरियन्स होता. विजय इथनं काढू शकतो. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, कुठला प्लेन आहे हा? काढू देत नव्हतं सिक्युरिटी पर्पज. अवधू सर देख रे, अवधू सर हमको देख रे. यांचं बोल, कसं वाटतं तुला? एक नंबर एक नंबर वाटते ना. कसा एक्सपिरियन्स होता बोर्डिंगचा? एकदम तगडा आहे. हे हसते, आपल्याला बघून हसते. त्याला काय आम्हाला नको हसू. दिसते ना मग बोलतो. मला काय बोलते का आपल्याला? मग तुला खेळायला जायचं तिथं? नको. व्हिडिओ चालू झालाय. आता आम्ही स्टेटस सांगतो तुला की आमच्या सगळ्या ऑफिस मध्ये लोक सगळेजण काय करतात. इथं आमचे मंटू सर आहेत. मंटू सर एकदम पहिली बार रेल्वे स्टेशनला आल्यासारखे फोटो काढायला लागले. तिकडे आमचे मंगेश सर आहेत. मंगेश सर एअरपोर्टचा डांबर चेक करतात, किती थिकनेस आहे त्याची. ठीक आहे, हे आमचे दुसरे रियान सर आहेत. हे काय नाही, आम्हाला फक्त तेवढं राहतात. आपण बाकीच्यांना भेटू. साहेब सांगा कसं वाटतं तुम्हाला? फर्स्ट इंग्लिश नाही, मराठी. मराठीत पहिल्यांदाच बसतोय, एकदम भारी वाटते. अजून शिवहान सर यांचं नवीन लग्न झालंय, बायको सोडून फिरायला. वाटतंय मस्त वाटतं बायको सोबत. बरं ह्यांचं कोण आहे? बरं ठीक आहे, या की सर अशी आमच्या मेन मुद्दा क्लिअर करून घे. सगळ्यांना मस्करी करतो. कधी कधी बाहेर गेला का होतं थोडीशी एक्स्ट्रा, जसं आम्ही आता इंद्रीची मस्करी केली काहीच बोला नाही. मग एखाद्याची मस्करी जास्त ते एखाद्याची कमी होती. मग जर कुणाला नाही पटत बाबा माझी मस्करी तुम्ही करू नका किंवा मला बोलायला नाही डायरेक्ट सांगा. तिथे काय रुसत बघू नका, कारण की आपण कोणी घरचे असलं कोणी नाही भाई, त्याला सण नाही होते ना, त्याने इथूनच परत
घेतलं नाही. असं होतं, तुम्ही माझी मस्करी केली, मी तुमची मस्करी केली. माझी मस्करी नाही केली, मी तुमची मस्करी नाही करणार. नव्हतं करत मी. मी आता करायला लागले, मग तू आता गप्प. मॅडम तुमचं काय म्हणणे? मॅडम बघा द्या. माझं म्हणणं वाईट करा. चष्मा सोडून टाकायचा आपल्याला. दे ना काय, फोटो काढून आलो. हो, द्या ना फोटो काढून आलो तिकडे. त्यांचा मगापासून नम्रता मॅडमचा घेऊ आपण व्हिडिओ. चला नम्रता मॅडम बोला काय ते. लगेच नम्रता मॅडम काय मॅडम ते बोला. सांगा गेलाय का प्लेन मध्ये? नाही. हे पण पहिली बार जायला लागण्याच्या आधी. तू गेलाय का? म्हणजे माझ्यासारखे बरेच जण आहेत असं म्हणायचं मला. मी पण बसलोय. बोला कसं वाटतं? मस्त वाटतं. छान आहे. छान वाटतं. काढले का तुम्ही फोटो? मॅडम तो टॉप मस्त वाटतंय, छान दिसतो. काढले का? चला मंगेशकडे जाऊ. आता थांबू आपण मंगेशकडे. आमचा डिपो आमचे क्लायंटच आले पहिले. येस मॅडम. काढतो मॅडम काढतो. कारण तुमचा काढ. अरे माझं पण त्यातच आहे. माझं आहे. बरं ठीक आहे. आमचं डिपार्चर का काय बोर्डिंग. आमची बोर्डिंग चालू झालेली. आता आम्ही जाणार आहे. आमचे बरेच लोकांचे व्हिडिओ काढायला आपण भेटू. पांढरा तुला माहितीये का पाऊस चालू असताना पण वरती पाऊस आपण वरती येऊन जातो ना. हळूहळू स्वच्छ मध्ये काय नाही का दाबायला असं. आता काय झालं माहितीये का ढगात काही दिसत नाहीये. दिसतंय थोडस खाली पण नाही का जास्त काही दिसत नाही. थोड्या वेळ सांगते ना बाप पेटी बोलतो सांगते की नाही आप इधर उधर देख सकते हो. आम्हाला नाही इथे बसलेला आहे. इथे ना आम्हाला एक असं वाटतंय मंगेशपेक्षा मोठा भाऊ आहे आमच्याकडे असं. मोदी से सीरियल गाने के संगीत को छोड़ते रौन रहेंगे। आप सभी से निवेदन है कि आप अपने स्थान पर बैठे रहें, अपनी कुर्सी की बेटी बांधे रखें। हे बघ खाली बघ. आज टन मारलाय बघ. टन मारला. क्या है तो कृपया कॉल पर दबाकर क्रू से संपर्क करें। धन्यवाद। Please receive the signs will remain on for some more time. Passengers are requested to kindly remain seated with their seatbelts fastened for your own safety. गरम व्हायला लागले. सक्षित वाट चालली. We will begin our food service असं नाही. If you मला पण होते सगळ्यांना होते. let us know. Thank you. माझ्या पण बंद झाले. पण ना मला असं वाटलं की तेच होते. मला आधी झालेले असतं कारण की मला कालचं हे झालंय ना तरी मग दिलं होतं टन मारले. त्या इंडिकेटर इथून टन मारलाय प्लेननी. पाऊस आहे. दिसलं का पाणी? दिसलं की पाणी खाली जाते. खाली बस मध्ये कसं शेवटच्या सीट वर बसल्यावर असं होतं. स्पीड ब्रेकर आलाय. Seatbelt signs are switched off and the cabin lights are put on bright for your comfort. Please be हाय लोक काहीतरी करून जा. व्हिडिओ काढते व्हिडिओ. हॅलो काय तुमचं अशी बसली कशी वाटली बस? एअर बस फॅन्टास्टिक. हा नाईस लँडिंग. नाईस लँडिंग. बरं झालं तुम्ही रस्ता दाखवला. ते एअर पायलट दिसत नव्हतं. आय एम द पायलट. मागून पायलट मागून
वेलकम. तुम्हाला काय बोलायचंय का? 2 मिनिटं काय बोलायचं का विमान बद्दल? मंगेश मस्त उडा ना विमान. मंगेश तू होता म्हणून आम्ही उतरलोय माहिती का? नाही गोव्याला नेला असतं रे दुसरं काही मोबाईल दिला असतं त्यांनी. नाही. चला तुम्ही चल. कसं वाटलंय? चला चला. परत बसायची इच्छा आहे का विमान मध्ये? तुम्हाला काय? तुम्हाला कसं वाटलं साडी घालून? अरे तुम्हाला काय वाटलं का? काहीच नाही ना. परत जावा. बरं मी काय म्हणतो, फिर घ्या. चला आपण निघू आता. घ्यायचं का तो? महेश सर मी कोणते छत्र संपले वाटतं आपल्याला भिजत नाही तर. हो कसं वाटलं तुम्हाला विमान बसून? वाटलं पण मंगेश एका सीटवर बसला होता त्यामुळे मला थोडं तिकीट होत होतं ना. बरोबर. ते मंगेश वेसला म्हणून आपण इथे उतरलो. आता गोव्याला गेला असता. रस्ता दाखवला ना मंगेश. माझी बॅग आणि तुझी बॅगच पाहिजे. आपण दोघं बोला. अरे विमान मध्ये बसलो ना राहुल तो पहिल्यांदा काहीतरी वाटायला पाहिजे तुला. कॉमेंट्री भेटली ना मला दिली नाही. हा. विमान असं होतंय विमान तसं होतंय. सर होते अरे व्हिडिओ मागे ठेव ना राहुल. मागे ठेव. करायला का चष्मा पाकिट रुमाल. येऊ का? ते कसं म्हणते रे माणूस मी पुढे तू कसा बोलला बरोबर सांगशील म्हणून मालवणी सांगशील म्हणून म्हणजे त्यांना केलं रिपोर्ट केलं तू तर मग काय गप होतं ते बोलत होतं. घाबरत होते का? ते त्याच्या बाजूला बसतो ते म्हणतात बस केव्हा माझ्या पण तुम्ही घाबरताय का म्हणते ते विषय. Ladies and gentlemen, once again, the profit. I request all passengers, please be seated. It is going to take a little while because we don't have any bus service or any car services from aircraft to terminal. So we have to take you guys with the umbrella by one. So meanwhile, please be seated and have some patience. We'll come back to you. Thank you. कॉकपिट दाखवा. आता गेले ते चल ऍक्शन कसं वापरते असं जरी म्हणलं ना बसा तुम्ही छत्र संपले बॅग राहिले ना. म्हणजे सर छत्र संपलेत बघा ऑर्डर दे मला. रेनकोट काढून दे. बघू बघू जायचं छत्री आहे ना आपल्या संपली का आहे ना छत्री आहे ना छत्री आहे ऐसा क्या कर रहा है तू संपलंय अजून एक द्या. अरे हा पेट्रोल भरा काय नाही डिझेल भरा आता हा जोश यश शूट म्हणतो ते शूट पुढे चल रियान पुढे चल रियान काय करू माहितीये का मला का उचका उचकी करायची मला काय म्हणणार मेजरले माधवते कुठे नेचे लायकीचे नाही अरे आपल्याला माळ आली पूर्ण प्लेन मध्ये माहितीये का आणि तुला माहितीये का ते ऐकत होतं आपण तो काय बोलतोय नाही का आपण काय बोलतोय काय नसतं का ऐकत होतं ते पण नाही का ते असं हटकून पण थोडंफार करत होतं आणि थोडंफार असं पण करत होतं अरे आणि घरी घेऊन जातो का ठेवी तर काय
ए अरे वडापाव लाव. इंद्रजीत काय तू गप बसला पूर्ण वेळ? अरे इंद्रजीतची हवा सुटली होती. मला वाटतं अरे मंगेश होता म्हणून ते नीट करतो, नाहीतर काय गोल फिरला असतं. उघड ना ते इंद्रा पंखा बघ. मंगा कुठे गेला? मंगा जिकडे तिकडे पुढे जाते काय? तुला असं टाईट करून घेतो अरे आमची खूप एंटरटेनमेंट आहे का? महेश सर तुम्हाला माहिती आहे का किस्सा कळाला? आमच्या पुढे बाहेर बसलं होतं. कुठेतरी असेल ते पुढे बसलं होतं आणि काय झालं, मला तुम्ही बघा ते बघत होतो. कोणी केस निघले भाऊ मागितलं वाचून ना. चला. चल ना बॅग खायची का? तू पण ठेव. आपण ते का बघतो? अरे एवढे चॉकलेट सगळे जमले. अरे का हात टाकला पाहून तुला बघायचे का? आपल्यासाठी ठरले आकृती कोण आहे का इथं? बसतंय का कोण? कोण आहे इथं? कॅमेरा आहे त्याच्यामध्ये बघा तेवढं. चल इथे. ठीक आहे, आता आपण पोहोचलोय सिंधुदुर्ग एअरपोर्टला. तर पूर्णपणे जर बघायला गेलं प्रवास कसा होता तर मला एकदम सक्षम करून तानाबिना दुखायला, पण आमचं फुल एंटरटेनमेंट झालं. कारण की आम्हाला एक माणूस भेटला होता, तो आम्हाला फुल डिटेल पॉईंट टू पॉईंट डिटेल सांगत होता. प्लेन वरती जाते का, प्लेन खाली जाते का, किती उंचावर आहे, किती खालीवर आहे, कुठं पोहोचलो. मध्येच काय म्हणजे का मार्शेस मध्ये पाऊस पडते वाटतं नाही का? मग आता आमचा फुल कुठे पाऊस पडतो याच्याकडे दाखव. कुठे पाऊस पडले म्हटलं? मामशेत का कमशेर का काय तर म्हणतात, त्यात पाऊस पडतो. कामशेत पाऊस पडतो, तिथे पाऊस पडते वाटतं. सावंतवाडीमध्ये पाऊस पडते वाटतं. आर्यले मजा आणि आम्ही पण पोहोचते का मग असं करून मग मंगेला तुम्हाला पण आवाज येत होता, पण तुम्ही काय करत नव्हते. बरं ठीक आहे, आम्ही पोहोचलो. प्रवास आमचा चांगला होता. आता होता म्हणून आम्ही आता वेटिंग करतोय. पोहोचलेलो आहे. आता आम्ही वेटिंग करतोय. आता मी काय खात नाही कारण की मला रूम वर जाऊन खायचंय. मग मी तर काहीच खात नाही. काहीच नाही ना. खायलाच काय नाही कुठं इथं तुम्हाला ती त्यात गार लागायला येते म्हणून मी आता तिथं जाऊन खाणार आहे. बाकी पर्यंत अभी बात नाही. हमारे साथ बहुत बड़ा कांड हो गया काय झालं? फ्लाइट मध्ये रे. नाम तो गेला. करतोय ना आवाज येते का नाही येते? आमच्या आता ऑफिस मध्ये डान्स करणार आहे. कोण डान्स करणार आहे बोला? एकदम मंग्याला एकटा डान्स करून गाडी पलटी करू मंग्या.
अशा प्रकारे आम्ही आता नाश्ता करायला आलोय. नाश्ता करायला म्हणजे इथेच बसायला लागलो. खरंच येते इथं बसायला आहे. इथं नाश्ता करायला आलोय. नाश्ता करायला आलोय, पण मला नाश्ता नाही करता, मला जेवण करता मला खूप लागतं. जेवण कधी भेटलं काय माहिती. ठीक आहे मग सर मॅडम पण काय समजून जायचं नाही काय पण असं आहे की कपडे तर घातलेले आहेत. मोबाईल दोन्ही खिशात आहे. परत सुटायचं आहे आता बारीक आहेत. नाटा बारीक आहे, पण आपण वाहूनही राहू शकतो. आतापर्यंत सिच्युएशन काहीतरी कारण की आपला आवाज त्यातील नाही तर येणार नाही आवाज. ठीक आहे. माहिती आहे. गोष्टी की आम्ही प्लेन मधनं उतरलो, सॉरी पहिलं प्लेन मध्ये बसलो, मग प्लेन मधनं उतरलो, मग आम्ही बसमध्ये बसलो, आम्ही बस बरं उतरलो. मग आम्ही रूम मध्ये गेलो. मग आम्ही काहीच नाही केलं. सगळ्यांनी कपडे बदलले त्याच्या आईला. मी नाही बदलले. आम्हीच नाही बदलले कपडे. मला पण आम्ही कपडे नाही बदलले. पण बदलले कपडे आपण आहेत काय माहिती आता लक्षात नाही. असं तुम्ही असं होतं का हे पण कपडे नाही बदलले आमच्या मी पण नाही कपडे बदलले. मी पण नाही कपडे बदलले. आम्ही लोक नाही बरोबर आहे बरोबर आहे. केलं ते बरोबर आहे. हवा फक्त अशी नाही लागली पाहिजे. मी बोलतो आवाज येईल. आम्हाला बोलू द्या ना असं का बघता आवाज लाज वाटते. लाज वाटते. आता जाणार आहे आता समुद्रात. आता आम्हाला माहित नाही समुद्रात गेलो आमचे कोण व्हिडिओ काढून आपण ग्रुप रील्स काढणार आहेत. पर्सनल तुम्ही काढणार आहे काढले की हात कुठे मारणार पण देणार नाही. बीचवर बसलोय आम्ही आणि खरंच बीचची वाईब खूप वेगळी आहे नाही का. असं खूप असं शांत वाटतं. भरपूर दिवसानंतर फिरायला आलोय असं नाही का मन मोकळ्यासारखं वाटतं. बीच दाखवतो. आता हे पण एक स्पॉट झालाय जिथं मी आता विचार करतोय की मी एकदा घेऊन यावं म्हणून. तर कधी ते नाही सांगता येणार मला कधी घेऊन येईल मी काय घेऊन येईल, पण नक्कीच एकदा घेऊन येईल. कारण की छान जागा आहे, चांगला बीच आहे, बसायचं आरामात बघायचं कसं काय. अजून आमच्या ऑफिसमध्ये यायचे व्हिडिओचे भरपूर काही प्लॅन आहेत माझे काढायचे, पण नाही का मला वाटत नाही मी काढणार कारण की खूप असं सायलेंट आहे नाही का. मला असं वाटत नाही की मी शूट करावं म्हणून नाही का. आणि अजून एक होते असं की मी माझा काढला किंवा बाकीच्या पण व्हिडिओ काढला लागतील मला ते नाही आवडत. बघू तसं होईल तसं. स्टे पॉझिटिव्ह. चालू आहे तू नंतर कट कर. रावलेले आता आलो आपण. ये 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 आता तुला स्टेबल करावं लागेल.